शेतकरी मित्रांनो, दिलेली खतं आणि त्याची उपलब्धता साधारण वर्षानुवर्ष ही खूप मोठी तफावत होत चाललेली आहे. म्हणजे आपण किती प्रमाणात खते देतो आणि किती प्रमाणात ही जी न्यूट्रिएंट आहेत, ही खतं आहेत, हे आपल्याला पिकाला लागू होतात. याच्यामध्ये खूप मोठी तफावत होत चाललेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर राकेश बगमारे, माती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. आज आपण आलेलो आहोत शिरपूर या ठिकाणी. आपल्याकडे प्रगतशील शेतकरी आहेत. आज साधारण 5 ते 6 वर्ष झालीत ते केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काही महत्वाचे प्रोडक्ट या ठिकाणी वापर करत आहेत. तर आज त्यांच्याकडून माहिती घेऊयात की त्यांना अनुभव कोणत्या प्रकारचे आलेत. तर नमस्कार सर, नमस्कार. माझे नाव रवींद्र भायदास पाटील, मुक्काम पोस्ट हिंगोनी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. तर मी 5-6 वर्षापासून कॅनबॉयसिसचे बायोप्लिन फॉस्फेट हे वापरत आहे. त्याचा मला चांगल्यापैकी रिझल्ट भेटलेला आहे. त्याचा बुंदा वगैरे, ग्रीनरी वगैरे सगळं काही एकदम क्वालिटी वगैरे सगळं काही व्यवस्थित दिसतं. आणि हा सगळं काही फॉस्फरस वगैरे, नत्र वगैरे अपटेक पण चांगल्यापैकी होतं. म्हणून जर म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला ज्या केळी पिकामध्ये आपण नत्राची आणि स्फुरद ची उपलब्धता करण्यासाठी आपण बायोप्लिन वापरतो. आणि त्याच्यानंतर जे फॉस्फरस अपटेक व्हायला पाहिजे, हा. म्हणजे या ठिकाणी जे बुंद्याचं प्रमाण आहे, म्हणजे बुंद्याचे गर्द आहे, जोपर्यंत फॉस्फरस होत नाही, त्याला बुंद्याला भेटत नाही, तोपर्यंत बुंदा पण आणि पेदर पण चांगला बरोबर आहे, बुंदा वाढत नाही. वाढत तर नाही. फॉस्फरसची जी उपलब्धता होण्यासाठी आपण फॉस्फेट साधारण बरीच दिवस वापरत आहोत, बरीच वर्षापासून वापरत आहोत. त्याच्यानंतर साधारण आपली निस्वन झाल्यानंतर आपण कोणते कोणते प्रोडक्ट वापरतोय? TB2, TB3, त्यानंतर पोटॅक म्हणून एक प्रोडक्ट आहे. बरोबर ते पण चांगल्यापैकी रिझल्ट देतं. त्याच्या चकाकी वगैरे त्याची क्वालिटी पण चांगली आहे. त्याला ग्रीनरी पण चांगली भेटते आपल्या केळी झाडाला. बरोबर. म्हणजे मित्रांनो, आपल्याला कल्पना असेलच की निस्वन झाल्यानंतर साधारण जेवढं महत्व पोटॅशियमचं आहे तेवढंच महत्व फॉस्फरस पण आहे. तर या ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅशियमची पूर्तता करणे साधारण ही खूप गरज असते. तर शेतकरी बंधू मागील 6 ते 7 वर्षापासून स्फुरद आणि पालाश उपलब्ध करण्यासाठी जे TB2 असेल किंवा मग घड निसवल्यानंतर जे पोटॅक आहे, म्हणजे पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे जे प्रोडक्ट आहे साधारण शेतकरी बंधू वापरत आहेत आणि त्यांना अतिशय उच्च दर्जाचे जे रिझल्ट या ठिकाणी त्यांना आलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं सर की बाकी शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे? त्यांनी अगोदर वाटल्यास त्यांनी डेमो म्हणून एकदा घेऊन बघा सगळं, मग तुम्हाला नंतर रिझल्ट घ्या, नंतर तुम्ही वापरा. वाटल्यास तुम्ही ऑटोमॅटिक घेणार की एकदा रिझल्ट आल्यावर. दुसऱ्यांदा आपल्याला कॅनबॉयसिसच बायोप्लिन फॉस्फेट किंवा पोटॅक किंवा TB2 वगैरे सगळं तुम्हीच सांगणार की मला हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून. असं बरोबर आहे. म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी याचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी बघून घ्यावं आपल्या केळी पिकाच्या आणि त्यांचं पेदड वगैरे सगळं काही ग्रीनरी वगैरे ते पण बघून घ्या, काय हरकत नाहीये. तुम्ही प्लॉटवर व्हिजिट दिली ती पण चालेल आपल्याला. माझा नंबर मी 9763 61 96 43 हा नंबर आहे. या नंबरवर कधीही फोन करा, कधीही सांगा. ओके. आणि आता करप्याचा बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये प्रकोप झालेला आहे. साधारण करप्यासाठी आपण केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेडचं जे सुडोमिलास्टिन आपण दिलेलं होतं. बरोबर. तर या संदर्भात तुमचे अनुभव काय आलेत? नाही, ते पण चांगलं आहे ना. त्याचा पण बघून घ्या तुम्ही. करप्याचा पण ते तुम्हाला जर वाटत असेल ते पण बघून घ्या की त्याचा काय रिझल्ट भेटलेला आहे का नाही भेटलेला आहे. म्हणजे साधारण 15 ते 20 दिवस करपा थांबलेला असतो. मग त्याचं आपण 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी आपण ते देऊ शकतो. ड्रिपद्वारे देऊ शकतो. बरोबर. तर बाकी शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही. वापरायलाच पाहिजे, माझं तरी मत आहे 100%. नमस्कार.